नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत उपवासासाठी शाबूची खीर. तर बऱ्याच जणींना माहिती असेल शाबूची खीर कशी करतात ती, पण काही जणींना माहिती नसेल, मग मी त्यांच्यासाठी सांगते. आणि पद्धत पण प्रत्येकाची वेगळी असते. आता कोणी ना दुधातच शाबू शिजवून घेतात, पण आमच्या इकडे ना आम्ही अगोदर पाण्यात शाबू शिजवून घेतो, नंतर वरून दूध टाकतो. तांदळाची खीर कशी करतो ना तसं त्या प्रकारे. तर मग त्यासाठी मी काय केलेलं आहे, इथे ना मी भिजवलेला शाबू, मी ना आपली शाबूची खिचडी करण्यासाठी जसं आपण शाबू भिजवतो ना तसा शाबू रात्रभर पाण्यात भिजवला. आणि हा भिजवलेला 1 वाटी शाबू आहे. ज्या वाटीने 1 वाटी शाबू घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घेतली, 1 वाटी दूध घेतले आणि याच वाटीने 2 वाटी पाणी आपल्या पातेल्यात मी गरम करायला ठेवलेलं आहे. आणि दुधाचं प्रमाण कसं, आता पाणी 2च वाटी घ्यायचं कारण आपलं शाबू शिजण्यासाठी. परंतु दूध घट्ट पातळ आपल्याला खीर कशी हवी ना त्यानुसार तुम्ही दूध वाढवू शकता. मला जास्त पातळ नाही अशी एवढी आवडत, जरासं घटसरच असते, कारण ती दूध आहे ना गरम असताना जरी आपल्याला पातळ दिसली तरी थंड झाल्यावरती खूप घट्ट होते आणि थंडच खीर खायला छान लागते. मग म्हणून हे 1 वाटी दूध घेतले, तुम्ही दुधाचं प्रमाण वाढवू शकता आणि साखरेचं पण गोडीप्रमाणे आणखी साखर वाढवू शकता, पण एवढी अर्धी वाटी साखर बास होती. इथं ना आपण वरून तडका द्यायचा आहे आपल्याला तुपाचा आणि ड्रायफ्रूटचं, तर म्हणून थोडंसं तूप घेतले आणि या तुपातच नंतर बदाम आणि मनुके आपण असे जरा भाजून घेणार आहोत. आणि यात ना 1-2 केशरच्या काड्या अशा दुधात भिजायला घातल्यात. आता हे काय आपलं सर्व उपवासाचं साहित्य आहे, म्हणून विलायची पावडर घेतली नाही, कारण काही उपवासांना आमच्याकडे विलायची खात नाहीत, म्हणून विलायची जायफळ असं काही खिरीत टाकायला घेतलेलं नाही. आमच्याकडे नाही, ते चालत नाही विलायची उपवासासाठी. तर मग आता आपलं पाणी गरम झाले, चला आपण कृती पाहूया आता. तर आपलं पाणी उकळले, तुम्ही पाहू शकता. आता ह्या उकळत्या पाण्यात हा आपला शाबू आहे ना जो आपण भिजवला आहे तो आपण टाकून घेणार आहोत आणि त्याला असं फुल गॅसवरच ह्याला आपण शिजून देणार आहोत. आपल्या शाबूला पाण्यात एक कलर चेंज होईपर्यंत. तुम्ही आता पहा की आता कसा पांढरा आहे याचा शाबूचा कलर, आणि हा जर शिजला की नाही पाण्यात असा ट्रान्सफर दिसतो काचेसारखा. मग तसा दिसला की मग आपलं शाबू शिजला आहे असं आपण ओळखायचं. तर आता मी याला शिजून देते. आता मी शिजल्यानंतरच तुम्हाला दाखवते, पण याला ना सतत हलवत राहायचं खाली चिटकू नये म्हणून. तर आपला शाबू ना शिजला आहे. एक 5 मिनटं फुल गॅसवर शिजून दिले. मग 5च मिनिट झालं, तुम्ही पाहू शकता आपल्या शाबूचा कलर असा पारदर्शक झालेला आहे. आणि शाबू शिजायला कमी जास्त वेळ लागू शकतो. जर तुमचा शाबू जास्त वेळ भिजलेला नसेल तर त्याला जास्त वेळ लागू शकतो. माझा शाबू रात्रभर भिजला होता, त्याच्यामुळे मला 5 मिनटात माझा शाबू पाण्यात असा शिजून निघाला आहे. आता मी गॅस आपला फुलच आहे. आता ह्या फुल गॅसवरच मी आता हे आपलं जे दूध घेतले ना आपण ते दूध टाकूया आणि साखर. दूध आणि साखर टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता साखर विरघळूसतर आणि ह्याला उकळी फुटूस तर आपण हे करूया. तर आपलं दुधाला उकळी फुटली आणि साखर पण विरघळली. आता मी आपला गॅस बंद करते आणि आता आपण तडका करून घेऊ तुपाचा. आणि आता ना याच्यातनं मी जे आपण केशर दुधात भिजत घातले होते ना ते टाकूया आपण, म्हणजे जरा कलर हे होतं. आणि मिक्स करूया हलवून असं. आणि आता ना मी तूप घेते गरम करायला, त्या तुपात आपले बदाम आणि मनुके असे जरा भाजून घेते. पण तूप गरम करायला ठेवले, तर त्याच्यात आपण बदाम आणि मनुके टाकू. याला चांगलं असं मिक्स करू. आपले मनुके आणि बदाम थोडे भाजूस तर, कारण आपण आता विलायची जायफळ उपवासाची खीर असल्यामुळं टाकत नाहीत ना. मग असं तुपाचा तडका दिला ना तुपाचा एक फ्लेवर येतो आपल्या खिरीला, म्हणून असं तुपाचं तडका द्यायचा, छान लागतं. आणि ही दूध आहे ना आता गरम असताना जरी पातळ दिसत असले तरी थंड झाल्यानंतर ती अशी एकदम घट्ट होती. मी तुम्हाला थंड झाल्यासुद्धा नंतर दाखवते. मी आता गॅस बंद करते. आपले मनुके आणि बदाम भाजले. तर आपला हा तडका आपण ह्याच्यात टाकू. मिक्स करू चांगलं. आणि तुम्हाला जरी आता हे असं वाटत असते पातळ, तरी थंड झाले ना एकदम घट्ट होते. मी तुम्हाला थंड झाल्यास दाखवते नंतर.
तर आपली खीर ना मी थंड होऊन दिली, एक अर्धा तास तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे घट्ट झालेली आहे आपली खीर. गरम असताना पातळ दिसते पण नंतर अशी घट्ट होती. मग तुम्हाला जर माझी ही शाबूची खीर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही पण ना एखाद्या उपवासाला अशी खीर नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल.